नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात. आणि आता वाजलेले आहेत 9:15 वाजेपासून मी तुम्हाला ब्लॉगला सुरुवात करत आहे. तर चला, बाकी सगळेजण स्कूलमध्ये गेलेले आहेत आणि सतीशांच्या ड्युटीवर गेलेले आहेत. आज मी घरी एकटीच आहे. तर सगळी कामं म्हणजे कपडे वगैरे झाले आहेत. आंघोळी सगळ्यांच्या करून झाल्या होत्या. सकाळीच कपडे झाले. त्याच्यानंतर काही चहाचे भांडी वगैरे होती ती सगळी धुवून झालेली आहेत. तर चला बघूया पुढची काय काय कामं होतात. कशी झाडझूड वगैरे करून घेतलेली आहे. आणि आज शनिवार असतो, तर शनिवारचं सकाळचं जे रुटीन असतं, आता मुलं शाळेत गेल्यानंतर मग कसं सगळे कामांचं ॲडजस्ट होतं, तरी उशीरच होतो. कारण सगळी कामं करावी लागतात. शाळेच्या आधी त्यांचं तयारी करावी लागते. सकाळी सगळं नाश्ता चहा वगैरे सगळं चालतं. मग ते गेल्याशिवाय तर काम काही होत नाही. मग पाणी येतं, पाणी वगैरे भरायचं, मग कपडे धुवायचे. आता हे सगळं साफसफाई म्हणजे जाळं वगैरे काढून घेतलेलं आहे फक्त थोडंफार. बाकीचं तर आता आपली साफसफाई चालूच होती सणासुदीची वगैरे सगळी. तर ते बघा पाणीचा आवाज येतो आहे. आणि हे सगळं आता बेडरूममध्ये आलेली आहे मी. तर बेडरूमचं थोडंसं कपडे वगैरे बघा किती पसारा करून गेले आहेत मुलं. तर सगळे हे कपडे वगैरे आवरायचं आहे. हे बिनचेअर कशी ठेवली बघा. हे आमच्या यशचं काम आहे. तर आता म्हटलं चला थोडंसं आवरून घेऊया आणि मग बोलूया तुमच्याशी. तर चला, मी कामही करते आणि तुमच्याशीही बोलते. तर चला मग आता सगळी कामं वगैरे करून घेत आहे मी. आणि थोडासा व्हिडिओ, मग खूप कामं म्हणजे टाईम लागतो. 1.5 तास लागलेला मला सगळं आवरायला. म्हणून म्हटलं चला थोडा फास्ट करून मग तुम्हाला दाखवूया. तर सगळं झाडझूड केली, सगळी साफसफाई केली, सगळी पुसपास केली. डेलीचं आपण असं थोडंसं पुसपास आणि साफसफाई करत असलं ना, तर आपल्याला डीप क्लिनिंग आणि थोडंफार हप्त्यामधून वीकली जेव्हा आपण सॅटर्डेला मी अशी साफसफाई करत असते. आणि डीप क्लिनिंग तर आपले महिन्यातून 1 ते 2 वेळा होतच असते. त्याच्यामुळे पण दर सॅटर्डेला असं घरातलं जाळं वगैरे काढायचं, सगळं पुसपास वगैरे करायची. तर अशा पद्धतीने करून घेत आहे मी. आणि सगळे गेले, पण सगळा पसारा वगैरे करून जातात. ते गेल्याशिवाय आपले काही कामं होत नाही. माझी मुलं गेले का मग तिघं गेलेले आहेत आज. तर म्हणून म्हटलं चला मस्त छानपैकी आरामात काम करूया. तर सगळं आवरून घेतलं आहे, झाडझूड करून घेतली, जाळं वगैरे काढून घेतलं, सगळं पुसपास वगैरे करून घेत आहे मी. त्या रूमांचं तर झालं आहे, किचनचं आणि हॉलचं. आता बेडरूममध्ये आहे. तर म्हटलं चला कपडे वगैरे काढलेले होते सगळे, हे घालू की ते घालू, असंच करतात सगळे मुलं. तुमच्या इथे असंच करतात का मुलं? मला नक्की सांगा कमेंट करून. आणि तुम्ही त्याच्यावर काय उपाय करतात. तर मी चला आवरून घेते. ते गेले तर कपडे वगैरे घड्या वगैरे करून घेते आणि कपाटात वगैरे ठेवून घेते. म्हणजे कसं जागच्या जागी टायमावर काम केलं ना, तर आपल्याला नंतर कंटाळाही येत नाही आणि ते काम आपलं पेंडिंगही नसतं. त्याच्यामुळे मग टायमावर करून घेते आणि मग सगळंच आवरायचं होतं. मग पुसपास वगैरे करून घेते ह्या बेडरूमची. आणि म्हणजे जे कपडे वगैरे इकडे तिकडे कपडे, सगळीकडे कपडे असतात माझ्या घरात तर सगळ्यात जास्त. तर मग सगळ्या फ्रेमा वगैरे पुसून घेतल्या. आणि हे बघा, हे जे टोपलं मी इथे ठेवलं आहे ना, तर हे भांडे वगैरे ठेवण्यासाठी घेतलेलं होतं. पण ते मला आता कपडे वगैरे रोजचे डेलीचे जे असे जे वापरत पण नाही, जे काही वापरतात, काही एक्स्ट्राचे काही असतं मुलांचं तर जुने वगैरे थोडेफार, तर ते सुद्धा मी त्याच्यातच ठेवत असते. त्याच्यानंतर मग काय तर कपडे वगैरे धुवून ठेवलेले होते, त्यांचं पाणी वगैरे निघालं. मग आता म्हटलं कपडे वगैरे वाळत टाकून द्यावे, नाही तर परत विसरून जाणार कपडे वगैरे टाकायचं. कारण थोडा वेळ पाणी वगैरे निघालं की मग कपडे बाहेर टाकत असते मी. काल तर विसरूनच गेली होती. मोठ्या त्या गॅलरीत टाकत असते मोठे कपडे आणि बेडरूमच्या गॅलरीमध्ये छोटे वगैरे कपडे टाकून देते मी. तर अशा पद्धतीने सकाळची कामं चालतात. तर हे बघा, सोफ्याचे सगळे नॅपकिन वगैरे आज मी सगळं धुवून काढलेलं आहे. आणि कपडे आणि हे कामांमध्येच तर आपले 10 तर बरोबर वाजून जातात, 10 10:30. तर हेच कामं करण्यामध्ये वेळ गेला माझा. तर अशा पद्धतीने सगळे कामं असतात आणि कामांचं रुटीनही असतं. तर सगळी झाडझूड करून घेतली, पोछा वगैरे मारून घेत आहे, कपडे टाकून घेतले, सगळं आवरलं ना, मग लास्टमध्ये पोछा मारला ना तर मग बरं वाटतं. म्हणजे सगळं आवरून पोछा मारला की अगदी छान आणि व्यवस्थित नीटनेटकं आपलं घर दिसतं. तर अशा पद्धतीने सगळे कामं वगैरे करत असते. तर कालचा ब्लॉग काही कंटिन्यू नाही झाला पुढे. तर आज संडे आहे, तर संडेचा आता पुढे थोडंफार जे बी होईल दिवसभर थोडंसं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. तर जमलंच नाही नंतर माझं घ्यायचं. तर चला आता मी ते छान असं म्हणजे फटाफट असं झटपट असं आपल्याला जर जेव्हाही केव्हाही खायची इच्छा होईल
त्याच्यासाठी मस्त असं खमण कसं बनवायचं अगदी झटपट 5-10 मिनिटात कसं बनवू शकतं हे तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघून घेऊया कसं बनवायचं आहे ते. तर इथे 2 वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. वाटीने मेजर करायचं आहे तुम्हाला. हे बघा अशी वाटी असेल ना 2 वाटी चण्याचं मोजून घ्यायचं आहे तुम्हाला. वाटीने मेजर करायचं आहे तुम्हाला अगदी कंप्लीट. तर ह्या 2 वाट्या मी इथे बघा अशी वाटी असेल चण्याचं पीठ घेतलेलं आहे. मोजून घ्यायचं नॉर्मल जे आपण भजीला घरामध्ये दळून आणतो ते कंप्लीट आहे. तर ह्या 2 वाट्या मी इथे हीच 1 वाटी आपण आहे आपलं नॉर्मल जे आपण भजीला घरामध्ये दळून अर्धी 2 वाटीला अर्धी वाटी त्याच्यानंतर रवा घ्यायचा. हीच 1 वाटी आपण सुद्धा अर्धी घेतलेली आहे. ही जी वाटी ना ही अर्धी 2 वाटीला अर्धी वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. हा सुद्धा टाकून घ्यायचा याच्यामध्ये. अद्रक, हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट टाकून घेतली आहे 1 चमचा. तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार घ्या. खूप छान येते. अद्रक, हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट टाकून घेतली आहे 1 चमचा. तुम्ही टाकून घ्यायचं खाता त्यानुसार घ्या. खूप छान येते टेस्ट याची. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. इतके लिंबूचे फूल येते हे याला सायट्रिक ॲसिड म्हणतात. तर हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला. याला थोडासा आंबटपणा येण्यासाठी हे लिंबूचे फूल येते हे टाकून घ्यायचे याच्यात थोडेसे अर्धा चमचा आपल्याला. म्हणजे याला थोडासा आंबटपणा येतो त्यानुसार लिंबूचे फूल म्हणतो आम्ही याला. तर हे टाकून घ्यायचे याच्यात थोडेसे अर्धा चमचा. साखर घेतलेली आहे इथे. मला किती आंबट हवं त्यानुसार घ्या तुम्ही. साखर घेतलेली आहे इथे 2 चमचे आपल्याला साखर टाकून घ्यायची. जास्त नाही टाकायची हळद. 4 चमचे आपण इथे तेल टाकून घ्यायचं. तेलामुळे अगदी फ्लफी आणि अगदी सॉफ्ट असं बनतं आणि फुलण्यासाठी मदत होते त्याला. 4 चमचे आपण इथे तेल टाकून घ्यायचे. तेलामुळे अगदी फ्लफी आणि अगदी सॉफ्ट असं बनतं आणि फुलण्यासाठी मदत होते त्याला. पाणी टाकून छान 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे. मीडियम थिक ठेवायचं आहे आपल्याला. जास्त थिक पण नाही ठेवायचं आणि जास्त पातळ. पाणी टाकून छान पैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. मीडियम थिक पाणी लागलं मला. जास्त थिक पण नाही ठेवायचं आपल्याला. अगदी करायचं मस्त असं मिक्स करून पद्धतीने मी तुम्हाला किती पाणी लागलं ते मी सांगते. या मिक्सरच्या साहाय्याने आपल्याला अगदी या बेटर अगदी मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान या पद्धतीने आपल्याला छान असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. याला चांगलं फेटायचं आणि एकाच डायरेक्शनमध्ये हे बघा या पद्धतीने आपल्याला छान असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. याला चांगलं फेटायचं आणि एकाच डायरेक्शनमध्ये असं मस्त 1 ते 2 मिनिटापर्यंत फक्त आपल्याला चांगलं मिक्स करायचं. हे बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. 1 ते 2 मिनिटापर्यंत फक्त आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण नाही करायचं जास्त घट्ट पण नाही ठेवायचं. छान असं पडतंय मीडियम असं फ्लफी असं अगदी झालेलं आहे. जास्त पातळ छान करायला तर जास्त घट्ट पण नाही. मस्त एअर घुसते त्याच्यामध्ये. मीडियम असं फ्लफी असं अगदी झालेलं आहे आपलं. छान फेटलं का मग त्याला मस्त एअर घुसते त्याच्यामध्ये. याच्यात आता आपल्याला इथे रेग्युलर इनो घेतलं आहे. तुम्ही कधी लेमन फ्लेवरचं सुद्धा घेऊ शकता. तर 1 इनोचं पॅकेट आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे त्याला रेग्युलर इनो घेतलं आहे. तुम्ही कधी लेमन फ्लेवरचं सुद्धा घेऊ शकता होतं. तर 1 इनोचं पॅकेट आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं. त्याला ॲक्टिव्ह करून तुम्हाला जितकं प्लेटमध्ये लावायचं आहे ना ते ॲक्टिव्ह होतं तितकंच घ्यायचं आणि छान तितक्याच तुम्हाला टाकून मिक्स करून घ्यायचं. आता हे तुम्हाला जितकं प्लेटमध्ये लावायचं आहे ना बेटर तितकंच घ्यायचं आणि तितक्याच याच्यात तुम्हाला टाकून घ्यायचं आहे ते. आता हे चांगलं असं फुलायला लागलं आहे बघू शकता. छान असं मिक्स करून घ्यायचं याला. हे फुलायला लागलं आहे बघू शकता. छान असं मिक्स करून घ्यायचं याला. इथे कढईमध्ये ताट ठेवलेला आहे मी असा खोल ताट घ्यायचा आहे. त्याला थोडंसं ऑइल लावून घेऊया आपण. ग्रीस करून घ्यायचं त्याला. नाही कढईमध्ये ताट ठेवलेला आहे मी असा खोल ताट घ्यायचा आहे. त्याला थोडंसं ऑइल लावून घेऊया आपण. आता हे जे बेटर आपण बनवलं हे टाकून घ्यायचं आहे. नाही केलं तरीही चालतं अगदी मस्त असे निघतात. आता हे जे बेटर आपण बनवलं हे टाकून घ्यायचं आहे. तर हे बघा याच्यात सगळं बेटर मी इथे टाकून घेतलेलं आहे. आता याच्यावर आपल्याला झाकून देऊया. तर हे बघा याच्यात सगळं बेटर मी इथे टाकून घेतलेलं आहे. आता याच्यावर आपल्याला झाकून देऊया.
काय ते आपण छान असं घेतलेलं आहे. तर हा इथे झाकून देते. याला 15 ते 20 मिनिटं 25 मिनिटापर्यंत आपण असंच राहू द्यायचं आहे. काय ते फ्लेम छान थोडीशी मीडियम करते मी आणि छान मस्त 20 ते 25 मिनिटात आपलं 15 ते 20 मिनिटं 25 मिनिटापर्यंत आपण असंच राहू द्यायचं आहे. झालं का फुल फ्लेम आहे, थोडीशी मीडियम करते मी आणि छान मस्त 20 ते 25 मिनिटात आपलं खमण अगदी मस्त असं क्लीन निघालेली आहे. आपली सुरी टाकून बघायची, नाही तर काही टूथपिक वगैरे, तर तेव्हा आपल्याला कळतं झालं की नाही झालं. हे बघा होत चाललंय, ते झालेलं आहे. थोडंसं अजून होऊ देऊया आपण. गॅस बंद करते आणि प्लेट खाली काढून घेते. आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे. आता याला थंड करून घेते मी, इथे साईडला ठेवते. तोपर्यंत एक मस्त असं वघार करून घेऊया, आपण तयार करून घेऊया. त्याच्यात 2 चमचे आपल्याला राई टाकायची आहे. राई भरपूर घेतली ना तर खूप छान टेस्ट येतो त्याचा. छान तडतडली, त्याच्यामध्ये कापलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या. मिरच्याचा फ्लेवर अगदी छान येतो ह्या तेलामध्ये. तर मिरच्या थोडंसं 1 मिनिट परतून घेतल्यावर तेलामध्ये त्याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा इथे साखर घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण आपण पाण्याचं छान असं सिरप बनवून हे वघार याच्यावर टाकायचं आपल्याला खमणवर. तर हे छान असं मिक्स करायचं. हे याला उकळी येते तोपर्यंत आपण इथे खमण कट करून घेऊया. साईडने हे बघा असं करून घेतलं आहे आणि याला कट करून घ्यायचं. अगदी मस्त असं बनलेलं आहे आणि तुम्ही इन्स्टंट अगदी केव्हाही तुमचं खायचं मन झालं ना अगदी बनवू शकता. तरीसुद्धा याला जास्तीत जास्त 20 मिनटं तरी 25 मिनटं लागतात. तर हे बघा काढून दाखवते मी तुम्हाला. अगदी छान असं याचे पीस झालेले आहेत. हे बघा खमण अगदी मस्त झालेलं आहे. आपण याच्यावर छान हे वघार टाकून घ्यायचं आहे. अगदी सगळीकडे टाकायचं मस्तपैकी. तर हे बघा वरून छान अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे जे सिरप टाकले ना त्याच्यामुळे अगदी सॉफ्ट होतात आपले खमण. हे बघा अगदी मस्त फुललेलं आहे टम्म. हे बघा छान मस्त असे पीसेस पडलेले आहेत त्याचे. आणि हे सिरप आपण जे टाकतो तर त्याच्यामुळे ते घशामध्ये अटकत वगैरे नाही, कोरडं नाही होत आणि टेस्टसुद्धा अगदी 1 नंबर लागते. तर असं झटपट खमण तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. वगैरे करून घेतो. तर अशा रीतीने खमण बनवलेलं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्या किचनमध्ये.